नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेना आणि भाजप युती संदर्भात. अर्थात 50 वर्ष शिवसेनेची नुकती जी झालेली आहे त्या संदर्भातले कार्यक्रम आणि त्याच्यातल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांची मतं परखडपणे मांडलेली आहेत या युतीच्या संदर्भामध्ये. आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की गेली 25 वर्ष सेना युती सडलेली आहे. या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे का, हे त्यानिमित्तानं आपण आज तपासणार आहोत. उद्धव ठाकरे राजकीय संभ्रमात आहेत की सत्तेसाठी हतबल आहेत, या प्रश्नाचं सुद्धा उत्तर या निमित्तानं आपण विचारणार आहोत. आणि उद्धव ठाकरेंना राज्यात स्वबळावर शिवसेनेची सत्ता आणता येईल का, या संदर्भातल्या त्यांच्या वक्तव्याचा सुद्धा आपण तपास घेणार आहोत. अर्थात या निमित्तानं आपल्या सोबत काही मान्यवर आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत राम कदम आहेत, भाजपचे आमदार प्रवक्ते. आपल्यासोबत मनीषा कायंदे आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या. आपल्यासोबत भाऊ तोरसेकर आहेत, ज्येष्ठ पत्रकार. आणि आपल्यासोबत या कार्यक्रमात नवाब मलिक असणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. या सगळ्यांचं स्वागत. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर भाऊ आपल्यापासून तुम्हाला विचारायचं आहे. त्याचं कारण गेली अनेक वर्ष तुम्ही शिवसेना पाहताय आणि शिवसेनेची आतापर्यंतची वाटचाल सुद्धा तुम्ही पाहताय. ज्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी हे स्पष्ट केलं की शिवसेना राज्यामध्ये स्वबळावरती सत्ता आणणार आहे, शिवसेना मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा प्रसंगी आपल्या बळावरती शिवसेना सत्तेमध्ये येणार आहे. आणि हे सगळं असताना त्यांचं म्हणणं होतं की गेली 25 वर्ष शिवसेना युतीमध्ये सडली. या वाक्यांचा अर्थ तुम्ही कसा लावता? युतीमध्ये सडली याचा अर्थ असा होतो की शिवसेनेला स्वतंत्रपणे आपली वाढ करता आली नाही. युतीमध्ये अशी एक गंमत असते की दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटल्या जातात आणि मग जिथे ज्यांचे मतदारसंघ ठरलेले असतात तिथे दुसऱ्या पक्षाला वाढ करून घेता येत नाही, आपलं काही काम करता येत नाही, विस्तार करता येत नाही. तीच भाजपची पण अवस्था होती. आणि त्यामुळे सडले जे म्हणतायत ते त्याचा अर्थ दोन्ही बाजूने लागतो की दोन्ही पक्षांना आपापला विस्तार त्या त्या भागात करता आला नाही आणि त्या अर्थाने ते सडली असं म्हणतायत. पण गंमत अशी आहे की असं जर झालं उद्या, आता युती होणार आपलं होती ती मोडलेली आहे आणि आता जी आहे ती तडजोड आहे, त्याला युती म्हणता येत नाही. आणि त्यामुळे त्यांनी वेगळं लढावं, कारण एकत्र येऊन ते काम करू शकणार नाहीत. दोघांची परिस्थिती स्पष्ट आहे. दोघेही मनाने एकत्र येऊन काम करू शकणार नाहीत. नेते एकत्र येतील, कार्यकर्ते एकत्र येणार नाहीत. त्यामुळे दोघांचाही एकमेकाला त्रास होईल. त्यापेक्षा दोघांनी स्वतंत्ररित्या लढावं, निकालानंतर विधानसभेसारखं एकत्र यावं. मग लोकसभा असो, विधानसभा असो की कॉर्पोरेशन असो. अर्थात तुम्ही म्हणता निकालानंतर पुन्हा एकत्र यावं, पण ही जी पद्धत आहे या पद्धतीवरती नेमकं अधिक भाष्य आपल्याला अपेक्षित आहे येणाऱ्या चर्चेमध्ये. पण तत्पूर्वी पुन्हा डॉक्टर राजू वाघमारे, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या परिस्थितीवर? नाही, उद्धवजींनी जी भूमिका मांडली आहे आणि आता भाऊसाहेब पण तेच म्हणाले की सडले या अर्थाने जर म्हणायचा विचार केला, त्या गोष्टीचा अर्थ जर आपण काढला तर कुठेतरी असं वाटतंय की उद्धवजींना असं वाटत असावं की ज्या पद्धतीने आज बीजेपीचे आमदार त्यांच्यापेक्षा जास्त आलेले आहेत, ज्या पद्धतीने बीजेपी सगळीकडे शिवसेनेच्या या सगळ्या मुंबई महानगरपालिका घ्या किंवा इतरही सगळ्या बाबतीमध्ये शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्राची जर बाकीची स्थिती बघितलीत तर त्या ठिकाणी बीजेपीचे जास्त आमदार किंवा मुंबईतली स्थिती घ्या, बाहेरचं सोडून द्या, मुंबईत पण आज बीजेपीकडे जास्त आमदार आहेत. तर त्या एका उद्देशाने शिवसेनेची वाटचाल जेवढी व्हायला पाहिजे होती, जेवढी अपेक्षित होती 25 वर्षाच्या त्या युतीच्या काळामध्ये, तेवढी झालेली नाही आहे. आणि हे वास्तव आहे. म्हणजे उद्धवजींनी जी स्वतःच्या मनातली खंत व्यक्त केलेली आहे ती अगदी खरी आहे. कारण त्यावेळी असं वाटत होतं की बीजेपी शिवसेनेबरोबर येणार आणि एकत्र राहणार, पण बीजेपीनी त्यांचा जो विश्वासघाताचा जो प्रकार आहे तो केला आणि ती युती तोडली. त्यांच्या पाठीत, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आणि त्यांनी ती युती तोडून स्वतःची वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. आता ही चूल जर त्यांना अगोदर मांडायची होती किंवा आमचा पक्ष आम्हाला वाढवायचा अधिकार आहे असं आता राम कदम पुढे म्हणतील, तर ते जे म्हणतील त्या गोष्टीचा त्यांनी वापर
या सगळ्या गोष्टीच्या अगोदर करायला हवा होता, पण त्यांनी तो केला नाही. त्यांनी शिवसेनेच्या बोटाला धरून या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली आणि नंतर शिवसेनेचं बोट खांदा पकडून शिवसेनेच्या डोक्यावर बसून आज ते सत्ता उपभोगतायत. नॅचरली उद्धवजींना ती खंत ती वाटते, ती चुकीची नाही, कारण बीजेपीनी तशा पद्धतीने वागणूक सेनेबरोबर झालेली आहे आणि त्याला कारणीभूत हे दोन्ही पक्ष एकमेकाशी आहेत. नवाब मलिक, काय तुमचं म्हणणं आहे या संपूर्ण परिस्थितीवरती? कारण सातत्यानं गेले काही महिने आपण या अशा प्रकारच्या अनेक छटांच्या खरं तर चर्चा करत असतो आणि खास करून भाजप आणि शिवसेना यांच्यातली जी अनबन आहे ती उत्तरोत्तर वाढताना दिसते, पण त्यांची सत्ता मात्र तिथे शाबूत आहे, सत्ता मात्र तिकडे बऱ्यापैकी त्यांची चालू आहे. आणि हे सगळं असताना सातत्यानं बाहेर आल्यावरती मात्र सत्तेच्या प्रांगणाच्या सुद्धा बाहेर आल्यावरती त्यांची भाषा जी आहे ती एकमेकांच्या विरोधातली बदलते. ह्याचा अर्थ कसा काढता? असं युती किंवा आघाडी हे काळाची गरज असते. कुठलेही राजकीय पक्ष नफा तोटा मोजणं हे सगळे आघाडी किंवा युती करत राहत आहे. ज्या काळामध्ये हे दोन पक्ष एकत्रित आले त्या काळामध्ये काँग्रेसचे एक असं वातावरण होतं की यांना स्थान नाही, त्यासाठी एकत्रित येऊन काँग्रेसशी लढलं पाहिजे या भूमिकेतून हे लोक एकत्रित आले. पण त्याच्यात असं त्यांचा फॉर्म्युला होता की लोकसभेची जास्त जागा तुम्ही लढा, विधानसभेची आम्ही जास्त लढू आणि महाराष्ट्राची सत्तेमध्ये सहभागी होत असताना आमच्या भाग जास्त राहील, तुमच्या कमी राहील, या फॉर्म्युलेवर हे इतके दिवस त्यांची युती चालली. जेव्हा मोदी साहेबांची लाटच्या नावानी या देशामध्ये भाजप एक हाती सत्ता त्यांना मिळाली, तेव्हा जेव्हा यांनी सर्वेक्षण केलं की या मुंबई असतील शहर असतील त्या भागामध्ये आपल्याला वेगळे गेलं की जास्त जागा मिळू शकते, आणि त्यांनी जेव्हा हे सगळं आजमावून घेतल्यानंतर निर्णय घेतला की आपल्याला युती करायची नाही, आणि त्यांनी केलं नाही तसा अपेक्षित निकाल भाजपला आला आणि नंतर जे राजकारण आपल्याला माहित आहे. पण आता शिवसेनेची काय अडचण आहे? शिवसेनेची अडचण आहे की जे अगोदर यांना जे वाटा होता आता वाटा मिळणार नाही. कारण पहिले दुसऱ्या जागाचा जर आपण बेरीज बघितली तर भाजप हे जितकी जागा डिमांड करणार आहे तितकी जागा शिवसेना त्यांना देऊ शकत नाही. कुठेतरी हळूहळू हा पक्ष लहान होत जाईल. त्यासाठी त्यांच्याकडे एकच उपाय आहे की पुन्हा जोरात आपण राजकारणात उतरू, पुन्हा वेगळे लढू आणि भाजपपेक्षा जास्त सीट आणून नंतर यांच्या सोबत बसू, हे त्यांचा एजेंडा आहे. यापुढे महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ते भाजपला यांच्या सोबत लढायची नाही, कारण 30-40 जागेवर त्यांना समाधानी होणार नाही. ते सांगणार आमचे एक आमदार तुमच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे इथे युती महानगरपालिकेमध्ये शक्य नाही किंवा आगामी विधानसभेमध्ये शक्य नाही. ज्या प्रकारे आता मोदी साहेबांचं चाललेलं आहे की लोकसभा विधानसभा एकसंघ घेतली पाहिजे, तेव्हा यापुढे या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला राजकारण करायचे असेल तर वेगळी निवडणूक लढल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. त्यासाठी या भाषेत उद्धवजी बोलत राहताय. नाही, पण या सगळ्याचा अर्थ सातत्यानं सामान्य माणूस काय काढत असावा? राम कदम, तुम्हाला आपण गेले काही काळ तुम्ही पण बघताय की शिवसेनेची भाषा, उद्धव ठाकरे यांनी केलेली भाषा आणि या भाषेतले अर्थ अनेक विध असे अर्थ आहेत आणि खास करून सातत्यानं ही संघर्षाची भाषा शिवसेनेला करण्यामागे भाजपचं डिवचणं आहे की शिवसेनेला खऱ्या अर्थाने त्यांचं स्वतंत्र अस्तित्व जे आहे ते आता वाढवण्या अजून पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमदार साहेब, आज उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे आणि चर्चेच्या प्रारंभी मी उद्धव साहेबांना अभिष्ट चिंतन वाढदिवसानिमित्त त्यांचं करतो. आता जो तुम्ही प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या उत्तराकडे येत असताना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही म्हणून अगदी 1984 पासून सुरुवात झाली, 89ला मग युती झाली, घोषणा झाली युतीची. हा एकंदरीत तसा प्रवास 30 वर्षाच्या पुढचा प्रवास आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र पक्ष आहेत. प्रत्येक पक्षानं आपल्या पक्षाविषयी स्वप्न बाळगणं, पक्ष मोठा झाला पाहिजे, भविष्यात तो सत्तेवर आला पाहिजे, असं प्रत्येक पक्षानं स्वतःच्या बाबतीत विचार करणं हे काही चुकीचं नाही, गैर नाही. म्हणजे शिवसेना देखील तसा विचार करत असेल तर तो योग्यच आहे. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत, आम्ही आमच्या पक्षाचा विचार करू, नवाबभाई त्यांच्या पक्षाचा विचार करते, यात गैर काय नाही. मूळ विषय असा येतो की जो वारंवार या ठिकाणी आज उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे मी बाकीच्या कोणत्याही वेगळ्या चर्चेत जाणार नाही, पण
एक आपण समजून घेतलं पाहिजे, गतकाळातली जी विधानसभेची घटना आहे की हा जो काही 30 वर्षाचा जो मैत्रीपूर्ण प्रवास आणि ज्याला 25 वर्षाचा आपण युतीचा प्रवास म्हणतो, तर विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे साधारणतः आचारसंहिता निवडणुकीचा फॉर्म भरण्याची तारीख ही साधारणतः 18 सप्टेंबर अशी आणि सुरुवात होणार होती, 24 तारखेला माघार घ्यायची अंतिम तारीख होती. म्हणजे ज्याला एबी फॉर्म देण्याची ज्याला आपण वेळ म्हणतो तो 6 दिवसाचा कालावधी होता. आणि अक्षरशः 20 सप्टेंबर पर्यंत भारतीय जनता पार्टी तर्फे पूर्णपणे वाट पाहिली गेली. शेवटपर्यंत आमची युती करण्याचीच मानसिकता होती. पण याच्यामध्ये कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. कसं आहे की शिवसेनेचं वेगळं गणित ठरलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही एवढ्या जागा घ्या, आम्हाला 117 फक्त जागा देत होते. आता भाजपला 117 जागा दिल्या असत्या असं धरून चाला आणि त्याच्यामध्ये आम्ही ऐकलं असतं तर आज आमचे 123 आमदार कधीच आले नसते. म्हणजे याचा अर्थ स्वतःच्या बळावर लढून सुद्धा 123 आमदार आमचे आले हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहण्याचं कारण एकमेव एवढंच होतं की जुना मित्रपक्ष आहे आणि जुना मित्रपक्षाला सोबतच घेऊन विधानसभेच्याही निवडणुका लढाव्यात अशी सकारात्मक मानसिकता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस पक्षाचे अध्यक्ष होते आणि एकंदरीत सर्वांचीच ती होती. पण ठीक आहे, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना सगळ्यांचा आदर करत त्या शेवटी त्यांच्याकडूनही झालं नाही आणि मग आयत्या वेळेस मग आम्हालाही एकटं लढावं लागलं. तो सगळा भूतकाळ आहे. पण नंतरच्या कालखंडात सुद्धा कायम भारतीय जनता पार्टीची मानसिकता ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो की अतिशय पॉझिटिव्ह स्वरूपाची मानसिकता आहे. सोबत घेऊन या राज्याचा विकास करावा अशा स्वरूपाची मानसिकता राहिलेली आहे. एक मिनिट तुम्ही म्हणताय अलबेल आहे, तुम्ही म्हणताय सगळं अलबेल आहे असा त्याचा अर्थ निघतो. तुम्ही म्हणताय सगळं अलबेल आहे. खरंच अलबेल आहे का मनीषा कायंदे, तुम्हाला असं वाटतं का? कारण मग जर अलबेल असेल तर त्या अर्थाने ही परिस्थिती शिवसेनेवर का यावी, ही भाषा का करावी, ही सगळी आर्ग्युमेंट्स आतापर्यंत अनेकदा आपण ऐकलेली आहे की प्रत्येकाचा पक्ष आहे, तो पक्ष वाढवावा लागतो वगैरे वगैरे. पण युतीमध्ये असं नव्हतं. युतीमध्ये असं वातावरण सुद्धा नव्हतं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे एक नवीन पॅटर्न आता या युतीमधला समोर येताना दिसतोय का की एकमेकांशी भांडायचं, लढायचं वेगवेगळं आणि मग नंतर अधिकच्या जागा घेऊन एकत्र यायचं. हा पण पॅटर्न येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अवलंबणार आहात का? असं आपण थोडंसं इतिहासाकडे वळून बघितलं तर असं लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महाराष्ट्रामध्ये अतिशय एक दृढ असा रिजनल पार्टी अशी वाढत चाललेली होती. भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात काही बेस नव्हता, मुंबईत तर नव्हता. आणि अशा एका परिस्थितीत आणि त्यावेळी जी परिस्थिती काँग्रेस आणि एकंदरच सगळ्या डाव्यांनी जी देशामध्ये निर्माण केली, जे सुडो सेक्युलरिझम, त्यांच्या भाषेतलं जे काय सेक्युलरिझम आणि हिंदूंचा जो काही हिंदूंकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन, जो कोण हिंदू शब्द उच्चारेल तर तो कुठेतरी काहीतरी पाप करतोय किंवा अशी काहीतरी जी परिस्थिती एकंदर देशामध्ये निर्माण झाली, त्यावेळी ही दोन पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी माननीय बाळासाहेबांचं त्यावेळेला सगळं प्रचंड प्रमाणात विचार महाराष्ट्रात पसरलेले होते. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात तयार झाले होते. त्या ठिकाणी मग राम मंदिराचा विषय असो किंवा मुस्लिम तुष्टीकरणाचा विषय असो, तर हे सगळे विषय हे दोन पक्ष कुठेतरी विचार जुळायला लागले आणि हिंदुत्व हा एक मुद्दा घेऊन ही युती झाली. त्यावेळी माननीय अटल बिहारी वाजपेयी असतील, मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी अशी मंडळी तिकडे केंद्रात भारतीय जनता पार्टीत होती. तर इकडे बाळासाहेब होते. महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथजी मुंडे अशी मंडळी होती. आणि त्यावेळी ते एक मैत्रीपूर्ण असं एक ते वातावरण सगळं होतं. ते कुठेतरी आता नाहीये, हे अगदी स्पष्ट आहे. म्हणजे ते कोणीही कबूल करेल आणि ते आम्ही कबूल करतो. परंतु आता प्रश्न असा झालाय की या मित्राला आम्ही बरोबर घेतलं. आता तो मित्र जर का पूर्वीचा सगळाच इतिहास विसरला असेल तर निश्चितच मित्राला कुठेतरी आठवणही करून द्यावी लागते की बाबा आम्ही आमचं बोट धरून आम्ही तुम्हाला पुढे नेलं आमच्या बरोबर. आणि कुठेतरी आता जर का मित्र विसरत असेल तर निश्चितच आठवण करून द्यायला पाहिजे. आणि एकंदर आता ज्या परिस्थितीत युती झाली, आता याला निवडणुकीनंतरची युती झाली, युती नाही झाली आमची निवडणुकीपूर्वी, स्वतंत्र लढलो. आता जरी राम कदम म्हणत असतील की 117 देत होते, मग 123 आमचे कसे आले, तर ते 123 कसे आले ते सगळ्यांनाच माहिती आहे. इतर पक्षातले 30-40
राष्ट्रवादीतले वगैरे आले, अशी ही संख्या जी काय आपण त्याला एक वाढ का सूज जे काय म्हणायचंय असं म्हणूया. आणि आता निश्चितच भारतीय जनता पार्टीला नवीन कुठेतरी हॅव्हिंग फाउंड न्यू ग्राउंड ज्याला असं म्हणू अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निश्चितच त्यांचे मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री अतिशय समजूतदार आहेत, सुजाण आहेत, अतिशय बुद्धिमान एक चांगले मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत. परंतु आता जी परिस्थिती आहे, शिवसेना असा पक्ष आहे की शिवसेनेचं तुम्ही कॅरेक्टर बघितलं तर एक संघर्ष, आक्रमकता, कोणाला समोर न झुकणारा असा विचारांचा हा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेला कोणी सहज गृहीत धरेल असं कधी होणार नाही. शिवसेनेचं जे मूळ कॅरेक्टर आहे ते तसंच राहणार आणि तोच आमचा मूळ गाभा आहे की सामान्य माणसासाठी लढा देणारा हा पक्ष, मराठी माणसासाठी लढा देणारा पक्ष. त्यामुळे हे आमचं कॅरेक्टर आम्ही कधी सोडणार नाही, किंबहुना ते इनबिल्ट आहे, इट इज इन आमचा तो DNA आहे, त्यामुळे ते कधीच बदलणार नाही. आणि निश्चितच त्यामुळे आता जे काय तडजोड झाली आहे ती तडजोड आम्ही पण थोड्याफार प्रमाणात केली आहे. मगाशी भाऊ तोरसेकरांनी म्हटलं की युतीमध्ये जे माननीय उद्धवजींनी जे त्यांच्या मुलाखतीतून म्हटलं की शिवसेना सडली आहे, याचा अर्थ आम्ही अनेक ठिकाणी नाही लढू शकलो, नाही लढता आलं. त्या ठिकाणच्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची तीच परिस्थिती झाली आणि म्हणून कुठेतरी म्हणजे आम्ही अजून अधिक परफॉर्म केलं असतं. आता जे कुठे अर्धवट आम्ही सरकारमध्ये आहोत तर ती परिस्थिती नाहीये. पण हे सगळं मान्य, हे सगळं मान्य. पण तुम्ही सरकारमध्ये दोघंही असताना आता सरकार चालवणार की भांडणं करणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्या मुद्द्याचं उत्तर नवाब मलिक तुम्हाला काय वाटतं? कारण राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यामध्ये सुद्धा भांडणं होती, नाही अशातला भाग नाही, पण ज्या प्रमाणामध्ये अगदी पहिल्या दिवसाच्या नंतरच्या काळामध्ये ही सगळी भांडणं दिसत आहेत, या सरकारचा जो आतापर्यंतचा जो इतिहास आहे तो पाहता काही आलबेल नाहीये. म्हणजे ज्या परिणामकारकतेनं हे सरकार चालायला पाहिजे त्या परिणामकारकतेनं ते चालत नसल्याचं भाजपचे नेते सुद्धा सांगतायत, शिवसेनेचे नेते सुद्धा सांगतायत. मग अशा वेळेला सरकारमध्ये असण्याचा अर्थ काय? असं आहे, आमच्या काळात पण इश्यू बेस काही वाद आमचे होत होते, पण सार्वजनिक रीतीने त्याच्यावर कधीही कुठल्याही नेत्यांनी भाष्य केलं नाही. बसून ते वाद मिटवण्याचं काम आमच्या काळात होत होता. आजच्या घडीला विषय काय आहे? आजच्या घडीला शिवसेना हे लहान भाऊ आहे. त्यांना ते लहान भाऊ म्हणून त्यांना राजकारण करता येत नाही, ही त्यांची अडचण आहे. पण ज्या प्रकारे सेना भाजप एकमेकाच्या विरोधात बोलत राहत आहे, एक सांगता अशी सेलर हा जीन आहे, राक्षस आहे, बॉटलमध्ये बंद करा. मग यांच्याकडून काय म्हणजे कोणी सांगताय की बाबा हे गब्बर सिंग आहे, कोणी सांगताय की बाबा हे काय आहे. म्हणजे ज्या प्रकारे हे सगळं चाललेलं आहे या राज्यामध्ये जे विषय आहे जनतेचे हिताचे त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्षित होते. 2 वर्षामध्ये सर्व आघाड्यांवर हा सरकार कुठेतरी विफल झालेला आहे आणि त्याच्याकडून लोकांचे लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी या प्रकारे हे यांचं सगळं चालत राहते. जर यांना सोबत सरकार चालवायचं नाही तर निर्णय यांनी घेतला पाहिजे. पण जोपर्यंत सरकारमध्ये एकजुटीने एक मनाने सरकारमध्ये राहून कामं केली पाहिजे. तुमचे काय आपसातले वाद असेल तर सार्वजनिकरित्या न बोलता एकंदरीत बसून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. मग या राज्यात शिवसेना भाजप हे भांडताय, शिवसेना सत्तेत असून आम्ही विरोधक आहोत ही जी भूमिका आहे अशी दुटप्पी भूमिका राजकारणात ठेवता येत नाही जास्त काळ. आणि ही जी यांची भूमिका आहे आज नाही उद्या यांना स्पष्टपणे भूमिका घ्यावंच लागेल की सत्तेत राहायचं आहे ते सत्तेत राहायचं नाही. आणि जोपर्यंत ते भूमिका घेत नाही या प्रकारे यांचं सगळं चालत राहील. भाऊ तुम्हाला वाटतंय का की हे सगळं जे वातावरण आहे ते सारं एक प्रकारे सुसूत्रपणे चाललेलं आहे? ज्या पद्धतीनं कधी कधी सांगितलं जातं, कधी कधी भांडणं पण केली जातात, कधी कधी त्याच्यावरती अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया येतात. अशा वेळेला मग हे जे 2 पक्ष आहेत, स्वतंत्र पक्षाचं सातत्यानं अलीकडे म्हटलं जातं, हे 2 स्वतंत्र पक्ष तिथे सत्तेमध्ये एकत्र असताना सत्ता कारण जे आहे ते सत्ताकरण व्यवस्थित करू शकतील असं तुम्हाला वाटतं का? नाही, सत्ताकारण चालतंय. लक्षात ठेवा शिवसेनेत 2 भाग आहेत. शिवसेनेचा भाग असा आहे की जी तुम्ही शिवसैनिक ज्याला म्हणतात ती एक चळवळ आहे. इतर पक्षामध्ये पावत्या फाडून मेंबर्स होतात, शिवसेनेत तसं होत नाही. वयात मस्त आलेला तरुण साधारण 15 ते 20 दरम्यानचा जो तरुण असतो तो ऑटोमॅटिक शिवसैनिक होतो. तो कुठे पावती फाडत नाही, तो शाखेत बसायला लागतो. आणि आमदार, नगरसेवक, खासदार, मंत्री वगैरे जे कोण असतात पदाधिकारी हा पक्ष आहे. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि तो जो खालचा शिवसैनिक आहे त्याच्या मनामध्ये प्रचंड छलबिछल आहे.
25 वर्षात उद्धव ठाकरे जे म्हणतात की युती सडली, त्याचा अर्थ समजून घ्या की त्या शिवसैनिकाला सतत युती म्हणून काम करायची सवय झाली होती. स्वतंत्ररित्या शिवसेना एक पक्ष म्हणून काम करायची सवय नव्हती. आणि त्या अर्थाने त्यांनी ती सडली म्हटले की तिथे उदाहरणार्थ अंबेजोगाईचा मतदारसंघ असेल किंवा मुंबईतला कुठचा सायनचा मतदारसंघ असेल जिथे बीजेपीला परमनंट जागा दिली गेली, मग त्या जागी तो सगळा मतदारसंघातला शिवसैनिक हा निष्क्रिय होत जातो. आणि त्या अर्थाने त्यांनी म्हटलं आणि इथला जो शिवसैनिक आहे तो भयंकर डिस्टर्ब आहे आणि त्याला युती नको आहे. आता त्याला सांभाळायचं तर उद्धवनं हे बोलावं लागतं. आणि दुसरीकडे तुम्हाला दिसेल की जे मंत्रिमंडळात सहभागी झालेले मंत्री आहेत शिवसेनेचे ते सरकार दुखवण्याचं हे करत नाहीत. ही दुहेरी भूमिका बजावली जाते. त्याचं कारण असं आहे की आज घडीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे मुसंडी मारून परत उभं राहण्याची इच्छा असलेला नेता दिसत नाही. काँग्रेसमध्ये एक नारायण राणेंसारखा नेता आहे, पण दुर्दैव असं आहे की पक्षश्रेष्ठींना त्याच्या हाती महाराष्ट्रातला पक्ष द्यायचा नाही, तो स्वयंभू होईल. राष्ट्रवादीमध्ये प्रचंड डिमोरलायझेशन आहे. त्यामुळे आज बघितली परिस्थिती अशी आहे की सत्तेत असून सुद्धा शिवसेना हा पक्ष जो आहे तो विरोधी पक्ष आहे. सत्तेत एकत्र आहेत पण रस्त्यावर दोन पक्ष वेगळे आहेत. आणि मग त्यांची जी हाणामारी लागते त्याच्यात नेत्यांना सतत आपला कार्यकर्ता आणि नेते आमदार यांची जी तारांबळ सहन करावी लागते, त्यातून हे वाद अधिक चव्हाट्यावर येतात. आता मलिक म्हणाले त्यांना मला एकच सांगायचं आहे की असलेच वाद तेव्हाही व्हायचे. अगदी शरद पवारांनी मुख्यमंत्र्याच्या हाताला लखवा मारलाय की अशी पण भाषा वापरलेली आहे, तेव्हा फारच गुण्या गोविंदाने आघाडीचं सरकार चाललं होतं असं म्हणायचं कारण नाही. हे होतच. दोन घरात एकत्र प्रेम विवाह करणारे देखील एकमेकाशी भांडत असतात. नाही पण याच्यात काही मोठंसं नाहीये. नाही, ह्याच्यात मोठं नाही असं तुम्ही म्हणताय, पण याचा अर्थ जे गुड गव्हर्नन्स जे सगळं एक प्रकारचं आश्वासन दिलं गेलेलं आहे ते गुड गव्हर्नन्स खऱ्या अर्थाने चालू आहे का, याचे सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न या संदर्भातले आपण विचारूयात. एका छोट्याशा ब्रेकनंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूयात. पुन्हा एकदा स्वागत. चर्चेमध्ये आपण शिवसेना भाजप युतीच्या संदर्भात चर्चा करतोय. अर्थात उद्धव ठाकरे राजकीय संभ्रमात आहेत की सत्तेसाठी हतबल आहेत, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्ताने आपण उपस्थित केलेला आहे. उद्धव ठाकरेंना राज्यात स्वबळावर शिवसेनेची सत्ता आणता येईल का, हा सुद्धा त्याच निमित्तानं आणखी महत्त्वाचा प्रश्न आपण विचारतोय. चर्चेमध्ये डॉक्टर राजू वाघमारे, राम कदम, नवाब मलिक, भाऊ तोरसेकर आणि मनीषा कायंदे या सगळ्यांचा समावेश आहे. पण तत्पूर्वी आपण आपल्या प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात. महादेव खेडेकर म्हणतायत, नाही सेना सत्तेत सडत असली तर ही बाब 25 वर्षांनी लक्षात येणं हेही सेनेचं एक मोठं अपयश आहे. दोंडप्पा नंदे म्हणतायत, हो तथ्य आहे, देशात मोदी लाट असताना एकाकी लढून त्यांनी राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं सिद्ध केलंय. ही किमया अर्थातच उद्धव यांच्या नेतृत्व गुणांची आहे. श्रीपती वगैरे म्हणतात, कोण कोणात चढलं हे माहीत नाही, पण या दोन्ही पक्षांचं रडगाणं ऐकून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आणि शेतकरी आता कंटाळलेला आहे. माधव पाटील म्हणतात, उद्धव ठाकरे बोलत असतील ते खरं असेलही, पण काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखण्यासाठी राजकीय अपरिहार्यता म्हणून सेना भाजप एकत्र राहण्याशिवाय सध्या पर्याय नाहीये. आणि अजय पवार म्हणतात, 25 पैकी फक्त 4 वर्ष सडली. बाळासाहेबांवर बाळासाहेबांची युतीवर पकड होती, उद्धव ठाकरेंमध्ये तसा दम नाही. या सगळ्या बोलक्या अशा प्रतिक्रिया आहेत. या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, डॉक्टर राजू वाघमारे, जर हे सातत्यानं घडतंय म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादींनी काय केलं याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्या अपेक्षेने आता ही सत्ता शिवसेना आणि भाजपनं घेतली होती, लोकांच्या अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहेत का? आणि त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसताना अर्थातच एक प्रकारे लोकांची दिशाभूल नाहीये का? म्हणजे बाहेर भांडायचं, आतमध्ये सत्ताकरण करायचं, दुसरीकडे जो गव्हर्नन्स आहे, गुड गव्हर्नन्सचं जे जे आश्वासन भाजपनं दिलं होतं ते सुद्धा पाळताना हे दोन्ही सत्ता पक्ष दिसत आहेत का? नाही मंदार, आताच तुम्ही जी प्रतिक्रिया वाचली त्याच्यात एक प्रतिक्रिया होती की या देशातील म्हणजे या राज्यातील जनतेचं आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान किंवा त्यांना जे वाटतंय खऱ्या अर्थाने ती बोलकी प्रतिक्रिया आहे की महाराष्ट्रामध्ये जरी यांना निवडून आलं, यांचं सरकार आलं, यांचं सरकार आल्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये जर तुम्ही हा कार्यकाल बघितलात
आत्महत्या सगळ्यात जास्त झाल्यात, कुठच्याही योजना ज्या आहेत त्या यशस्वीरित्या केलेल्या नाही आहेत. आज शिवसेना सत्तेत असून ज्यावेळी रस्त्याच्या बाहेर येऊन विरोधाची भाषा वापरते, प्रत्येक निर्णयामध्ये कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री एकत्र असताना परत बाहेर आल्यानंतर शिवसेना त्या निर्णयाला विरोध करते, हे सुरुवातीला या महाराष्ट्रातील जनतेला कळत नव्हतं की हा प्रकार काय चाललाय. त्यांना वाटत होतं की खऱ्या अर्थाने शिवसेना अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करते, आपल्या हितासाठी वागण्याचा प्रयत्न करते. पण नंतर ही गोष्ट आता जनतेच्या लक्षात यायला लागलेली आहे की जर हे दोन्ही पक्ष खऱ्या अर्थाने जर भांडत असतील तर त्या पद्धतीने सरकारमध्ये हे राहिले नसते. आज कल्याण डोंबिवलीचं उदाहरण घ्या तुम्ही. कल्याण डोंबिवलीच्या आधी अगदी मुख्यमंत्र्याने वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा केली आणि ती भाषा कुठे विरते. इलेक्शन नंतर दोघांनीही गळ्यात गळा घालून आज कल्याण डोंबिवलीवर सत्ता गाजवतायत. म्हणजे मग ज्यावेळी नैतिकता आपण म्हणतो की एखाद्या पक्षावर किंवा सरकारवर ज्यावेळी तुम्ही टीका करता, ती टीका करत असताना ती इतक्या टोकाची टीका करता आणि मग कारभार तुम्ही त्यांच्या बरोबर करता. म्हणजे मगाशी जे भाऊसाहेब म्हणत होते की जो शिवसेनेचा शाखेत बसणारा शिवसैनिक आहे तो तर अगदी पूर्णपणे संभ्रमात आहे. कारण नेत्यांना युती पाहिजे आहे, नेत्यांना सत्ता पाहिजे, नेत्यांना एकमेकाच्या गळ्यात गळे घालून सत्तेची फळं चाखायची. पण जो कार्यकर्ता आहे त्याच्या बाबतीत हे दोन्ही पक्ष विचार करत नाहीत आणि हे विचार करत नाहीत हे असताना पण आज महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात यायला लागलेलं आहे की सर्वसाधारण जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरचं लक्ष आज शिवसेना आणि बीजेपी स्वतःच्या भांडणाकडे लक्ष वेधून त्याच्यावरचं लक्ष उडवण्याचा प्रयत्न करतायत. आणि तो प्रयत्न करत असताना आम्ही परत सत्ता कशी गाजवू, एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या कसं करू, असं करून या पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवण्याचं कारस्थान यांनी सुरू केलं होतं. यांना वाटलं होतं की हे कारस्थान आपण असंच पुढे नेऊ. पण आता जनतेच्या हे लक्षात यायला लागलेलं आहे, लोकांना कळायला लागलेलं आहे, निश्चित लक्षात यायला हे आता खोटेपणा. मनीषा कायंदे, ही शिवसेनेची घुसमट आहे की हतबलता आहे? शिवसेनेची घुसमट आहे की हतबलता आहे? नाही, अशी हतबलता वगैरे असं काही नाहीये. मुळात म्हणजे मी राजू वाघमारेजी यांना सांगू इच्छिते की आज जनता इतकी मूर्ख राहिलेली नाहीये. आणि पूर्वी कदाचित जनता भोळेपणाने तुम्हाला मतं दिली, तुम्हाला 15 वर्ष तुम्हाला गृहीत अजिबात धरत नाहीये. जनतेला सगळं समजते. आणि आम्ही विरोधी पक्षात बसलोही होतो. आपल्याला आठवत असेल एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता झाले होते. आणि परंतु कुठेतरी भारतीय जनता पार्टीकडे जे काय प्रपोजल होतं राष्ट्रवादीकडून त्याच्यावर कदाचित त्यांचा विषय विनिमय सुरू होता आणि ती युती झाली नाही, ते सरकार येऊ शकलं नाही. त्याच्यात भारतीय जनता पार्टीचं मोठं नुकसान झालं असतं, त्यांची विश्वासार्हता पूर्ण पणाला लागली असती. आणि पुन्हा मग निवडणुका घ्यायच्या का, तो आपल्याला आठवत असेल एक प्रकारचा एक ब्लॉक तयार झाला. आणि मग त्यानंतर निश्चितच आता मग कुठे सरकार स्थापन तर केलं पाहिजे. मग शेवटी सगळ्यात मोठे जे दोन पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी आणि त्यानंतरचा सेकंड लार्जेस्ट पार्टी शिवसेना, जी विरोधात बसलोही होतो आम्ही. म्हणजे असं नाही की आम्हाला अगदी सत्ते वाचून आम्हाला राहूच शकलो नसतो, अशी काही परिस्थिती होती. आम्ही पहिल्याच दिवशी युती केली असती. जे काय भारतीय जनता पार्टीने म्हटलं आम्ही लगेच ऍग्री केलं असतं. परंतु तसं नव्हतं करायचं. आणि दुसरी गोष्ट की आता मग जनतेला पुन्हा एकदा निवडणूक सगळी सामोरं जायचं का, आणि मग पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस कुठेतरी हे परत त्यांनी डोकं वर काढलं असतं. ऑलरेडी 15 वर्ष महाराष्ट्राची माती करून टाकली आणि पुन्हा मग तीच सगळी भ्रष्टाचारी मंडळी कुठेतरी सत्तेत आली असती. आज आपल्याला माहितीये सिंचन घोटाळा अजूनही आता हे जे आज सभागृहामध्ये काय दाखवतात आहे का, पूर्वी आदिवासी क्षेत्रांमध्ये काय निकृष्ट वगैरे जे काय दिलं तर हे सगळं. आणि निश्चितच हे थांबवायलाच पाहिजे होतं. आणि जर का हे थांबवायचं होतं तर आम्हाला सत्तेत येणं भागच होतं. परंतु त्यामुळे हे आर्ग्युमेंट तुम्हाला पटतंय का? हे आर्ग्युमेंट तुम्हाला पटतंय का? शिवसेनेची घुसमट होते की हतबलता आहे आताच्या या परिस्थितीमध्ये? मला तुम्ही पुढचं बोलूच दिलं नाही. मंदारजी, भाऊ तोरसकर साहेबांनी 2-3 विषय उपस्थित केले होते, त्याचे उत्तर देऊ इच्छितो.
भाऊ तोरसकर साहेबांचं म्हणणं होतं की पवार साहेबांनी मुख्यमंत्र्याचा हाताला लकवा लागलेला आहे का असा उपचार केला होता, हे खरं आहे. जेव्हा निर्णय प्रक्रिया ठप्प झाली होती तेव्हा पवार साहेबांनी त्या बाबतीत हे भाष्य केलंय, हे आम्ही स्वीकारतोय. आणि त्यामुळेच ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, दोन्ही पक्ष हारलेले. आता तुम्ही सांगताय की या पक्षामध्ये नेतृत्व नाही, डिमॉरलाइज आहे, असं नाहीये. आमच्याकडे राडे करून राजकारण आम्ही करत नाही आणि राडा करणारे हे आमचे कार्यकर्ते नाही. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की यांचं कामच चाललं नाही. आमच्या एकदम सिस्टमॅटिक कामकाज सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये गेली 20 महिन्यामध्ये जी निवडणुका झाली, आपण डोंबिवली कल्याण सोडून जे इतर ठिकाणी निवडणुका झालेली तिकडे भाजप असतील, शिवसेना असतील, यांना लोकांनी कौल दिलेला नाही. यांच्या विरोधात लोकांचा कौल आहे. एक विषय. आता हे विषय आहे की हे भ्रष्टाचारचा विषय सांगताय. या मंत्रिमंडळामध्ये 20 मंत्री भ्रष्टाचारी आहे. एक पण इन्क्वायरी लावायची ताकद नाही. सत्ता यांची असताना इन्क्वायरीला आम्ही घाबरत नाही. आम्ही नेहमीच बोललो की तुम्ही जे करायचं इन्क्वायरी करा. हे आता बोलण्याचे तुम्हाला नैतिक अधिकारच नाही, कारण 20 मंत्री तुमचे भ्रष्ट आहे. प्रश्न विषय असा आहे की शिवसेना आणि भाजपच्या राजकारण शिवसेनेला आता कळलेलं आहे की भाजप मित्र पक्षाच्या कांद्यावर सवार होतो, इतका स्वतःला तगडा करतो आणि खच्चीकरण करून स्वतः पायानी चालतो, असा इतिहास या देशामध्ये. हरियाणामध्ये बन्सीलालची ती परिस्थिती केली. देवेगौडा जेव्हा पंतप्रधान झाले, पटेल साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर ते बाहेर पडले, त्यांच्यासोबत हे लोक गेले. पटेल साहेब कुठे आहे, त्यांचा पक्ष कुठे आहे, कोणाला माहीत नाही. म्हणजे स्वतःची ताकद वाढवायची, ज्यांचे कांद्यावर बसताय त्यांना संपवायचा, हा भाजपचे राजकारण आहे. आता यांची परिस्थिती ही आहे की आता कांद्यावर बसू द्यायचं की नाही, स्वतः चालायचंय का की त्यांना चालू द्यायचं, ही परिस्थिती. हा राजकारण येत नाही आणि भाजप शिवसेनेला संपवलं शिवाय त्यांचं राजकारण पुढे चालणार. राम कदम जे आता नवाबाई बोलले की भाजप शिवसेनेला संपवल्याशिवाय त्यांचं राजकारण चालणार नाही, या मुद्द्यावरती आणि सगळ्यात महत्वाचा त्याच्यातला मुद्दा हाच आहे की शिवसेनेला ही परिस्थिती आणि ही भाषा का करावी लागते सातत्यानं तुमच्या सोबत असताना. नाही, या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी नवाबभाई जे बोलले, पूर्ण महाराष्ट्राची जनता ही चर्चा पाहते, त्याच्यामुळे हे त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. नवाबभाई, आपल्या माहितीसाठी सांगतो, आज अण्णा हजारे विधान भवनात आले होते, त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आणि नंतर मीडियाच्याही काही माध्यमांशी बोलले. जरूर आपण ते फुटेज पहा. मी म्हणत नाही हे, म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे तुम्ही भ्रष्ट आरोप मंत्र्यांबद्दल म्हणता आहात, कशात काही बिनबुडाचे आरोप, केवळ राजकारण म्हणून जे तुमचं सुरू आहे, नौटंकी तुमची सुरू आहे, त्याच्यावर अण्णा हजारेंचं स्वतःचं म्हणणं असं होतं की कुणीही साधा कागदाचा एक चिटोरा देखील आरोपाचा पुरावा दिलेला नाही. हे फक्त कॅमेऱ्याच्या समोर तुमच्या सगळ्यांची नौटंकी सुरू आहे, महाराष्ट्र ते पाहतोय. ठीक आहे, ती चर्चा आपण वेगळी लावू. फुटेज काढा ना. आता राम कदम, दिशाभूल करू नका. अण्णांनी सांगितलं की मुख्यमंत्रीवर दबाव निर्माण केला पाहिजे, मुख्यमंत्र्यांना बोलता केलं पाहिजे. हे तुम्ही काय सांगताय? राम कदम तुम्ही मागे उभे होते, हात बांधून मागे, आम्ही फुटेज पाहिलेलं आहे. ठीक आहे नवाबाई, तुमचा मुद्दा पोहोचला. राम कदम, तुमचा पुढचा मुद्दा घ्या. राम कदम, तुमचा पुढचा मुद्दा घ्या. ठीक आहे, ठीक. फक्त एक वाक्य सांगतो. अण्णा गाडीत बसेपर्यंत अण्णांच्या सोबत मी होतो, एक एक शब्द न शब्द मला ठाऊक आहे, आलं का लक्षात? त्याच्यामुळे त्या शब्दांना आपण अण्णा आणखी दुसरीकडे काय बोलले असतील. मगाशी राजू वाघमारे साहेब आणि भाऊ तोरसेकर म्हणाले, भाऊ तोरसेकर ऐका ना, भाऊ तोरसेकर जे म्हणाले त्या मुद्द्यामध्ये मला विशेष महत्व वाटतं की महाराष्ट्राची जनता संभ्रमात या बाबतीत आहे की ज्या वेळेस मराठवाड्यामध्ये पाण्याची कमतरता होती मे महिन्यामध्ये आणि त्यावेळेस जायकवाडी धरणाचं पाणी सोडण्याची जेव्हा विषय निघाला, त्यावेळेस शिवसेना अशी लोकांनी पाहिली महाराष्ट्रातल्या की मराठवाड्याला एक थेंब पाणी देऊ नका असं म्हणणारं कोण होतं? शिवसेना होती. आणि नाशिकमध्ये आंदोलन झालं शिवसेनेचं आणि मराठवाड्यामध्ये नाही, आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे असं आंदोलन शिवसेनेचं झालं. त्याच्यामुळे एकच पक्ष पण दोन वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळी आंदोलन. ठीक आहे, त्यांच्या पक्षाने काय करावं हा त्यांचा विषय आहे, आमचा मित्रपक्ष आहे, मान्य आहे मला.
पण अशा प्रकारची जी संभ्रमाची अवस्था असते, म्हणजे जसं भाऊ देखील म्हणाले की सत्तेतही आहेत आणि कधी कधी सत्तेच्या बाबतीत बोलतातही, कारण कॅबिनेटमध्ये येऊन ह्यांनी सगळ्यांनी बोललं पाहिजे अशी आमची एक प्रामाणिक भावना कायम राहिलेली आहे. पण आज उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे, चांगल्या दिवशी आपण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत त्यांना, वाढदिवसाच्या त्यांना निश्चित शुभेच्छा आहेत उद्धव ठाकरे यांना. पण त्याच्या आड राहून तुम्ही वेगवेगळं बोलू नका. म्हणजे सातत्यानं तुम्ही त्यांच्या वाढदिवसाचा उल्लेख करताय आणि त्याच्यानंतर मागे त्याच्यानंतर काहीतरी हेतू ठेवून तुम्ही जे बोलताय, जे बोलायचं ते बोला, मंदारजी थेट बोला, थेट बोला. उल्लेख केलाय, हा दोनदाच उल्लेख केला. हे बघा, जे दुटप्पी शिवसेनेचं वागणं आहे, मीच नव्हे भाऊ तळसकर देखील म्हणतील, काँग्रेस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, अहो ना राम कदमजी ऐकलं ना, ऐका ना राम कदमजी तुमचं मगाशी मी ऐकलं, तुम्ही परत तेच रिपीट करणार. ऐका ना, भारतीय जनता पार्टीच्या पण दोन वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील, तिथली लोकल मागणी जर का ती असेल तर तिथले कार्यकर्ते तिथल्या जनतेची बाजू मांडणारच. दुटप्पी काय, दुटप्पी या शब्दाचा मंदार दुटप्पी या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. दुटप्पी म्हणजे हिपोक्रेसी येते. नक्की याच मुद्द्यावरती पुन्हा असे अनेक मुद्दे आहेत. मुंबईतले खड्डे असतील, मुंबईतले डम्पिंग ग्राउंड असेल, याच्यावरती तुमच्या दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांमध्ये परस्पर अतिशय तीव्र अशा भावना व्यक्त केल्या गेल्या होत्या. विदर्भाचा मुद्दा असेल, परस्पर तीव्र भावना व्यक्त केल्या गेल्या आहेत. जैतापूर सारखा प्रश्न आहे, परस्पर तीव्र भावना व्यक्त केल्या गेलेल्या आहेत. असे अनेक तुमच्यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये जे वादाचे मुद्दे आहेत ते बाजूला ठेवू शकलेले नाहीये तुम्ही, आणि तरी सत्तेमध्ये एकत्र आहात. ह्याचा जनतेला तिटकार आलाय हे लक्षात घ्यायला लागेल. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा एक भाऊ तोरसेकर आपल्याला विचारायचा की येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची वाटचाल कुठल्या दिशेने असेल असं तुम्हाला वाटतंय? शिवसेनेची ताकद प्रामुख्याने मुंबईत आहे आणि युती झाली तो नेमका काळ जर तुम्ही लक्षात घेतलात तर त्यावेळेला शरद पवार अकस्मात विरोधी पक्षाचं नेतृत्व सोडून काँग्रेसमध्ये गेले आणि ते आमदार घेऊन गेले. पण जो कार्यकर्ता अँटी काँग्रेस होता तो अँटी काँग्रेस कार्यकर्ता किंवा तरुण हा शिवसेनेत आला किंवा शिवसेनेकडे आकर्षित झाला आणि तिथून ऑक्टोबर 86 पासून शिवसेनेची वाढ झालेली आहे. आणि त्यावेळची जी गोष्ट होती तीच आताची आहे. मुंबई हे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि मुंबईच्या बळावर त्यांनी महाराष्ट्र कवेत घेतलेला आहे. आणि म्हणून मुंबई हा शिवसेनेसाठी जीवाश्य कंठस्थ विषय आहे. त्यामुळे मुंबई पालिका जिंकण्याचा ते आटापिटा करणार. पण त्याची दुसरी बाजू पण समजून घ्या की शिवसेनेने 68 साली पहिल्या निवडणुका लढवल्या तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे 90 पर्यंत तरी त्यांचे नगरसेवक यायचे पण आमदार यायचे नाही, खासदार यायचे नाही. ही जी मुंबईची मानसिकता आहे की मुंबईत पोलीस स्टेशन नसलं चालतं पण शिवसेनेची शाखा लागते, ही मुंबईची मानसिकता आहे. त्यामुळे आमदारांच्या हिशोबात नगरसेवकांचा हिशोब मुंबईत कधीही नव्हता. ही जर वस्तुस्थिती लक्षात घेतली तर शिवसेना का अशी वागते कळेल. ते लोकांना दाखवतायत की आमच्याशिवाय मुंबई चालणार नाही. हे फक्त 92 मध्ये झालं आणि तेव्हा विधानसभेची युती कॉर्पोरेशनला तोडली होती बीजेपीने, तेव्हा सुद्धा जागेवरून वाद झाला आणि शिवसेनेच्या हातून सत्ता गेली. आणखीन 2 मुद्दे मांडून मी संपवतो की त्यावेळेला म्हणजे 84च्या निवडणुकीनंतर 85ला एकदम लोकसभा विधानसभेत सेनेने मार खाल्ला होता आणि तेव्हा तुमचे मुरली देवरांनी एक पोस्टर काढलं होतं. त्यांनी कचऱ्याच्या टोपलीत विरोधी पक्ष टाकलेलं एक पोस्टर काढलं होतं. त्याच्या चिडीने शिवसेना बहुमतात आली. गेल्या कॉर्पोरेशन निवडणुकीला तुम्हाला आठवत असेल की कृपाशंकर सिंग आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की या निवडणुकीनंतर शिवसेनेचं नामोनिशाण राहणार नाही. मनसेमुळे संपूर्ण खचलेली शिवसेना त्या निकालांनी वर आली. आज शेलार जे बोलतायत त्याचा निकाल आपल्याला 8 महिन्यांनी दिसेल. शेलार जे बोलतायत त्याचा निकाल 8 महिन्यांनी दिसेल. राम कदम, तुम्हाला मान्य आहे काय? नाही, कसं आहे की निश्चितपणे आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि पक्षामध्ये आता वेगवेगळ्या पक्षातून लोकांची येण्याची भाजपमध्ये ओढ लागलेली आहे. त्यांना विचार पटतायत, ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्रात काम करतायत ते पटतायत. त्याच्यामुळे निश्चितपणे पक्ष हा वाढतच जाणार आहे.
आणि जगातला एक नंबरचा पक्ष ज्याचे सगळ्यात अधिक सदस्य आहेत असा हा पक्ष राहिलेला आहे आणि आमची इतर कोणत्याही पक्षावर टीका नाही. पण भारतीय जनता पार्टीमध्ये एखाद्या कार्यकर्त्यानं काम करायला सुरुवात केली की त्याला काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. इथे मक्तेदारी नाही. इथे कुठल्या एका म्हणजे थोडक्यात शिवसेनेत मक्तेदारी आहे आणि तुमच्याकडे मक्तेदारी नाही एवढंच तुम्हाला बोलायचं आहे. तुम्हाला एवढंच बोलायचंय. मनीषा कहंदे तुम्हाला अगदी जाता आता आता जळगाव मधले कार्यकर्ते कुठल्या मक्तेदारीमुळे कंटाळले ते सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. जळगाव मधले कार्यकर्ते मक्तेदारीमुळेच कंटाळले ना राम कदमजी. ठीक आहे. एक मिनिटात राजू वाघमारे, थोडक्यात जाता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये हाच पॅटर्न दिसणार आहे का? शिवसेना भाजप भांडत राहणार, नंतर एकत्र येणार आणि एकत्र येऊन बाकीच्या पक्षांची जी जागा आहे, जी स्पेस आहे, जो अवकाश आहे ते पूर्णपणे व्यापून टाकणार? नक्कीच ह्याच पॅटर्नवर शिवसेना आणि बीजेपी एकमेकाशी भांडत राहणार आहेत. कारण मूलभूत प्रश्नावरचं लक्ष त्यांना विचलित करायचं आहे. त्यांच्याकडे स्वतःचे अजेंडे आणि स्वतःचा जो प्रोग्राम आहे तो नसल्यामुळे त्यातून लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारची नौटंकी मी मागे एकदा बोललेलो यांचा पिक्चर आहे सत्तेसाठी वाटेल ते, आणि त्याचे दोन्ही प्रोड्युसर आहेत, एक शिवसेना आणि एक दुसरा बीजेपी. त्याच्यामुळे या पिक्चरसाठी येत्या 3 वर्षापर्यंत निवडणुकापर्यंत हे लोक हेच करणार आहेत. कदाचित शिवसेना शेवटचे 6 महिने असताना सरकारमधून बाहेर पडेल आणि स्वतःकडे सिंपती करून एक वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढण्याचा प्रयत्न. बाकी या दोन्ही पक्षांकडे दुसरं काहीही उरलेलं नाहीये. भांडणं उरलेली आहेत फक्त तुम्ही म्हणताय. बाकी वेळ कमी आहे. नवाब मलिक, थोडक्यात काय सांगाल? बघा असं आहे, मी स्पष्टपणे बोलतो, मंदारजी आता 2-4 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिनी इलेक्शन आहे. जिल्हा परिषद आहे, ग्रामपंचायत आहे, सगळे नगर परिषद आहे, नगरपालिका, महानगरपालिका, याचे निकाल आल्यानंतर या दोघांना काय महाराष्ट्राची जनता करते हे त्यांना कळेल. आजच्या घडीला जगातला मोठा पक्ष पण देशभर हरतो. जगातला मोठा पक्ष त्यांना देशात जागा नाही आणि जगातला मोठा पक्ष ठीक आहे ना, अमेरिकेमध्ये जाऊन आता एखादा उमेदवार उभा करा. ठीक आहे, आपण यातला श्लेष बाजूला ठेवूया. पण अर्थात वेळ संपलेली आहे, त्यासाठी माफ करा. या वेळेच्या अभावी इथून पुढे चर्चा करता येणार नाही. राम कदम वेळेच्या अभावी चर्चा पुढे नेता येणार नाही. बोला, थोडक्यात बोला. फक्त 10 सेकंद द्या. 10 सेकंद बोला. मंदार, फक्त हे जे पिक्चरचं म्हणाले तर पिक्चरचं नाव असं आहे सत्तेसाठी काहीही, आणि त्याचे 2 विलन मात्र राष्ट्रवादी आहे. विलन मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. पिक्चर ठीक आहे, तुमचे मुद्दे पोहोचलेले आहेत. अर्थात भाजप आणि सेनाच राहणार, विलन मात्र तुम्ही असणार. तुम्ही तुमचे मुद्दे पोहोचलेले आहेत. तुम्ही एकीकडे म्हणताय भाजप आणि सेना राहणार आणि भाजप आणि सेना एकमेकांची कानूगडणी करत राहणार. हे काही चांगलं नाहीये. जे काही आहे ते लवकरात लवकर सुधारलं पाहिजे, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.